हाय गाइस, तर आम्ही आज आलेलो कनिष्ठ केस कापायला. काय तर वापस एकदा आपण काय ब्लॉग बनवायला घेतलेला आहे. म्हणजे आल्यावर कल्याणला काय शूट नव्हतं करणार, पण परत आहे थोडाफार कंटेंट आज, त्याचा पण आपण फायदा घेऊ ना. आपण अजून एका कंटेंटला बोलवायला आल्यावर त्याच्या घराखाली येतात तो पण पटकन. तर इन शॉर्ट असं आहे का आपण चाललो उद्या फिरायला आणि त्याची तयारी आजपासून चालू झालेली आहे. आणि मला पण पप्पाने थोडाफार सामान आणायला पाठवले. मी पण कवात निघल्यावर घरच्या नुसता कपडं बिपरं घेऊन आता आपण केसा कापायला जायचं. जाऊन आलो तिथल्या, पण तिथं नंबर वेटिंग होती. मग वेटिंगला नंबर लावून आल्या. तो सर काय करायचा म्हणून आपण आपल्या मित्राला बोलवायला इथंशी थांबल्यावर मोदी खाई झालेली आहे. या माणसाची कमी टाईम लावली आणि आला. काय रे ओळखतो का? कोण आहे तू? बस गाडीवर चल. काय तेवढे हा अरे बुके घेतलंय पप्पांनी. अरे हो नाही, पप्पांनी सांगितलंय. पप्पाने नाही नाही नाही, औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. आम्ही थांबलो शाळेच्या मागच्या गेटच्या जवळ. ही आमची इकडे शाळा आहे, सुभेदार वाडा आणि साठे गेट. आम्ही काय करता आम्हालाच माहित नाही. आम्हाला काही पण नाही रे. ह्यो आमचं बॅक एंट्रन्स पोराने इकडून सोडायची आम्हाला ना, पोरीना पुढच्या दरवाजांच्या. ह्यो अन्याय केला आमच्याबरोबर ॲक्च्युली. आता तुम्हाला आतून जायला भेटलं शाळेच्या. आता आतल्या जातो का तो सर आम्हाला काही टाइमपास करा आधी. आता म्हणून मी याला बोलवले. आपला प्रकार काम केलं टाइमपास करायला. चला बघू पुढं. यो फुल असतं तिथं ठेवून. ही आमची शाळा कवरी मोठी आहे. आता आम्ही शाळा सोडून दिली तर शाळेनं बोलताना लिफ्ट लावले, मोठं लॅब बीब बनवले ना. आम्ही होतो त्यावर काही नव्हता. असंच असतं. बाबा 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 लय मोठं. हे पण मी तो वाढवली रे इकडं. नवीन क्लासरूम टाकली बाई. साफ खतरनाक रे. मंदिर काढला. हे मंदिर होतं ना इथं. यो इकडं केला बाई. इथं आपण केक कापायचा होता. इथं आता केक कापायला जागा राहिली. आमचा आता तुषारने वापस कॅन्टीन मधल्या 5 वर्षानंतर वडापाव खायला घेतले. मी नाही खात कारण मला आता भूक नाही. मी कॅन्टीन मध्ये आमचं अजून पण 12 रुपये उधार बाकी होत 5 वर्ष आधीच. अजब दिलं नाही. ती बिरती तर आम्ही जात नाही कारण आमच्या जवळ आपण आहे ना मॅडमांना वाटायचं आम्ही त्यांना द्यायला आलो म्हणून आम्ही जरा इथल्या खालशात आता कल्टी मारता. कारण लेक्चर चालू आहेत ना वरती. असं लेक्चरच्या मध्ये जाऊ नाही शकत आम्ही भेटायला सध्या तरी. नंतर वापस कवा तरी येऊ भेटायला काही केल्यावर. असं आता चालू आहे ना ब्लॉग. तुम्ही लाईक करा मग आपण करू कधी. हे नवरीला तोडणार हा विषय असा आहे का आम्ही इथून रोज कॉलेज सुटल्यावर आम्ही इथल्या असा घरी जायचो. आता तर गाड्या आहेत. म्हणजे पहिले अख्खं मित्र यायचं इकडून. इथं बऱ्याच आठवणी आणि रास आठवणी. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून दाखवायला सुद्धा एक विषय खतरनाक आहे. या बघा. काय रे तुझा काय बोलत होता? हा मॅटर करतो. गावदेवीच्या मागे भेट. काही नाही. आमचा फेमस डायलॉग आहे जाम आधीचा. काही मॅटर झाला लागली पोरा बोलायची. गावदेवीच्या मागे भेट. इन्व्हेंटर आहे सार्थक गायकवाड. गावदेवीच्या मागे भेट. गाय लपडं तर जाम केलं नाही. आणि मीनी सार्थकनी आमच्या भले तो जास्त मारामारा करायला येत नव्हता. अजून शुभम होता आमचा एक जिगरी. अजून एक होता. आता जाऊ दे त्याचा विषय नाही घेत. शुभमला बोलू जरा वेळ. पहिले आपण केसा कापायला जाऊन बघू. आता गर्दी होते ना. जाम शालेंच्या आठवण आवडी मस्ती केले. 12 वर्ष आम्ही इकडंच काढले. 12 वर्ष हे ना तिकडे गेले इथं काहीतरी बोल सांग त्यांना. तिकडे काही बी बोलते आता नका ऐकू तुम्ही. मी आलेलो आमच्या बारीकपणांच्या एकदम जिथं आम्ही पाणीपुरी शेवपुरी काढायचो त्या ठिकाणावर. अखिलेशच्या इथंशी बऱ्याच तो येईल ना जरा तोंड दाखवायला. नका तुम्ही नका भाऊ. तुम्ही नाही बघला दौरात चांगला तुला आम्हीच बघता. आम्ही आल्यावर सर इथं टाइमपास करा. टाइमपास म्हणजे काय आज आम्ही सगळीकडे कंटेंट घ्यायला चाललो. फक्त कंटेंट मागवले त्या आम्ही जास्त पैसे नाही बाई करतो घरात. फूड ब्लॉगिंग शान्या. खा तू खा मी तुला घेता. शेवचा आलं का टेस्ट काही बी भटकते ये रे यार का खाता जे. काय बोलत होतो मी बोलत होतो. तो बोलत होता आदरवाडी आले ना. आता आम्ही तिथल्या शेवपुरी वगैरे खाऊन निघले आहो केसा कापाला. बिचारा बाईला मी 1 तास तिथं तरी बसवीन. जर जास्त टाइम लागला तर याला घरात ओढण. मी माझ्या घरात जाईन.
टाइम राहिला तर आपण आपल्या तिसऱ्या चड्डी वड्डीला पण भेटायला जाऊ पण टाइम असेल तर माझ्या हे काही आहे ना, हे अंबानीपेक्षा पण जास्त बिझी असेल तरी माझ्यासाठी टाइम करताना तुम्हाला काय सांगू आता. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. ए चड्डी वड्डी हाय बोल, चड्डी वड्डी ब्लॉग मध्ये. इंट्रोडक्शन शुभम. हाय गाईज, तर आम्ही आज आलेलो कनिष्ठ केस कापायला वेलवेटला. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा वेलवेट स्टुडिओला. वेलवेट स्टुडिओ खूप चांगला स्टुडिओ आहे आणि संपर्क बैगन सारखा फोन काय आला नाहीये. फ्रॉम आदरवाडी तर आम्ही आलेलो वेलवेटला. तुम्ही वेलवेट बघू शकता. तिकडे कनिष्ठ मी बोलतात एवढी गरमी का होते. मी बोलले सार्थक आला म्हणून गरमी होते. काय सांगायला यांना. जोक बिक नाही मारत मी. महिने पोस्ट केले हे दाखव, एक पोस्ट दाखव. पोस्ट दाखवू का? माझी पोस्ट बघा. काय आयडी काय? ओजी सार्थक. अजे आहे ते आहे. आस्टो चपरी चपरी हवा तुम्ही समजला ना. नाचता ये ना अंगणवाकडे. अन्ना अन्ना once more A few moments later. मी एक काम धर दिल तर त्यांनी पण तो नीट केलेला नाही. त्याला बोललो केसा कापाला वसंत घे. तर याला आता तुषारनी तो ओळख करून दिली. बॉडी त्याचे शब्द म्यूट करताना. यो आमचा गावदेवीच्या मागे भेटवला गाय. आम्ही तुझं इंट्रोडक्शन आधीच दिलतो व्लॉग मध्ये. आम्ही गावदेवीला गेलतो. एवढा फेमस आहे मी. ये आमचं ये 3 जण. मी एक ना अजून एक मित्र आहे. आम्ही ही आमची शालनची गँग. आम्ही आवरं कांड केलं ना. आम्ही शालन बी गेलतो. पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकलती. तुषार बायको मारे तो पूरी गँग निकलती. आदरवाडीचा छपरी. चपरी नाही चांगला पोरे आहे. शालनला गेलो असेल. फक्त आम्हाला कंटेंट शूट करता. आई ना शुभम तुझा भाऊ. नाही रे मित्र. सॉरी मी गावात बाय बाय. हे नाचून दाखव बाई. त्या जाऊन दे. पण हाईट बघू शकता. मी यांच्या खांद्यावर लागतं रे. काय करू शकतो आम्ही. बघा खूप दूध पिल्लाय. त्यांच्या घ्यायचा. हा माझा सत्कार होते. काय एवढा खुश आहेस. काय एवढा खुश आहेस. शेवटी मला माहिती आहे हा का खुश आहे. याच्या जिंदगीत जाम मोठा बोज कमी झालाय. 2 वडापाव होते. एक वडापाव खाल्ला. एक वडापाव फेकून दिला. म्हणजे वडापाववाला यो आहे का. ओरिजिनल वडापाववाला यो आहे. पण यानी याला वडापाव दिलता. यानी जरासा खाल्ला. याला पटला नाही. याने फेकून दिला याचा वडापाव. काय इच्छा का. भाई बोलो कितने दिए भाई? 4 भाऊ कुठे भाऊ. भाऊ कितना चाहिए? जवळ तू देशील. याने घाण घातली. घाण घाल्या तो. एवढा वर्ष झाला तरी पण दाढीने फुटली याला. बघ मी कापून आलो. त्याच्या वाटची दाढी याला म्हणतात दाढी.
याला म्हणतात दाढी. काही नाही हो भैया. याला काय जस्टिस फॉर दाढी विदाउट दाढी. जस्टिस फॉर दाढी. काय दाढी? आम्ही नवीन दुकान उचललं त्याच्यासाठी सत्कार शुभम पाटील घ्या. आले तुफान किती तुफान नाही एवढं नवीन होतं की काय? मोमोज पेडला आमचा चावतोय. एवढा मिठा कसा आहेस तू शुभम? कुत्रा कोणत्याकडे येतो? स्वीटनेस आहे. माझ्याकडे फिमेल्स येतात, माझ्याकडे मेल्स नाही. खरंच फिमेलच आहे. चीट कोड. माझ्याकडे फिमेल, दुसऱ्याकडे मेल्स. फॅमिली सारी संध्याकाळ चालू कर. सुकलो अरे काय नाही मारू ना. गाइस मैं वेलवेट स्टूडियो आया था. तू पाणी दे. पाऊस लागलाय म्हणून आम्ही थांबलोय. आता आम्हाला खूप काम आहे. लय काम आहे. चला भेटू. एवढी काम आहेत ना, एवढी काम आहेत ना. यो बिलगेट्सच्या घरी पोछा मारतं. चला यो दुआ में याद रखना. याचं काय काम नाही. दलिंदर मित्र नाही तर काही फायदा नाही तुमचा. असलं दलिंदर पाहिजे. चला मी निघता भावांना, मला घरी या पोचवाचा पण आहे. तुला मी सोडतो. के बाद भी तू निघ, तू माझा. A few moments later. तर भावांनो मी घरी तर कधीच आले आणि आता रात्रीचं वाजल्यान 12:15. म्हणजे घरी आल्यानंतर मी एक व्हिडिओ केली ती, पण ती काही बरोबर आली नाही, नीट क्लिअर नव्हती आली. तर घरी आल्यानंतर काही जास्त शूट तर काही केलंच नाही मी. सगळं आल्यानंतर कामालाच लागला. आत्ता जस्ट आमची अख्खी पॅकिंग झाली उद्याची. तर बाकी दिवसभर तर आज जाम मजा आली. आपल्या मित्रांच्या बरोबर फुल फन केलेला. तुम्हाला आजचा व्लॉग पटला असेल, लाईक करा, शेअर करा ना. आपण आता उद्या फिरायला निघणार आहोत, तर त्या फिरायला निघणाऱ्या सगळ्या व्लॉग्सची सिरीजला पण पूर्ण बघा. एक पण व्लॉग मिस नाही करायचा. काय करायचं नाही शेअर करा. जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा करा. बाकी तुम्हाला माहितीच आहे, जेवढा आपलं भारी मित्र तेवढा आपल्या आयुष्यात आनंद. जय श्रीराम.